राजहंस? अरे हे काय केलंय? हे थुरासिक पार्क बनवतोय मी. काय बनवलंय? थुरासिक पार्क. ते जुरासिक पार्क असतं. ते त्यांचं, आपली तुकरटवाडी आहे की नाही, म्हणून आपलं थुरासिक पार्क. तू बनवलंय? मी बनवलं स्वतः. त्याचा काय उपयोग आहे? पण याडायस का? तुला माहिती का? कुणाला सांगू नको का? काय? मला ना अंड सापडले. मग ऑमलेट कर त्याचं. याडायस का तू? साधं सुद्धा अंड नाही. मग कशाच आहे? सायनाडॉरच. काय? सायनाडॉर म्हणजे? अरे ते नसतं का सायनाडॉर असं? डायनासोर असतं ते. डायनासोर. ते त्याच सापडले. त्याचं अंड? त्याचं अंड सापडले. हे बघ पाटी. चुप, कोणाला सांगू नको. हे डायनासोरचं अंड आहे? घे. एवढंच म्हणजे काय माहिती का? त्याला आपण चॉम्प्लेन घालायचं. मग ते मोठं होणार. यांनी मोठं होतं? पोरं मोठी होतात ते खाऊन. तर अंड नाही का मोठं होणार? काय डोकं चाललंय तुझं? ते मोठं होणार त्यात नाही येणार तुझं थुरासिक पार्क बाहेर. म्हणजे काय? तुझं ना डोकं फिरले. राजहंस वाट लावशील तू आमची. आयला ना पटतच नाही चांगलं सांगितलेलं. जाऊ दे, आपण आपलं करूया. हे चॉम्प्लेन. वा 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 वा. हॅलो, केवढं मोठं झालंय. वा वा चॉम्प्लेन. हा, आता परत टाकतो चॉम्प्लेन. केवढं मोठं झालंय. अरे वा वा, आज संध्याकाळपर्यंत यातून थुरासिक पार्क येणार. अंड फुटलं म्हणजे थुरासिक बाहेर आला असणार. थुरासिक आला बाहेर. ए कुठेस तू थुरासिक? ए थुरासिक, ए थुरासिक, कुठेस तू? ए थुरासिक. आईला म्हणजे अंड कोंबडीचं होतं. बघितलं मंडळी, थुरासिक पार्क ओपन केलंय आमच्या राजहंसनी आणि काय त्याची वाट लागली. म्हणजे आधी बघायचं नाही काय नाही, पण चला त्यानिमित्तानं का होईना थुकरटवाडीमध्ये आज निसर्ग अवतरलाय असं म्हणायला हरकत नाही. भारत दौऱ्याअंतर्गत मागच्या भागामध्ये आपण गेलो होतो माहिष्मती राज्यामध्ये आणि भारत दौरा तर चालूच आहे. आज आपण जाणार आहोत खऱ्या अर्थानं जंगल राज्यामध्ये. तर मंडळी आपण या ठिकाणी तर आपण बघितलेलंच आहे की थुरासिक पार्क है की नाही. थुरासिक पार्क आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे की नाही. तर तुम्हाला तर लक्षात आलंय की थुरासिक पार्क आम्ही का सुरू केलंय, कारण इकडे खूप बच्चे कंपनी यावीत, त्यांना हे आवडावं आणि तिकडे खूप मजा करता यावी. आज पहिल्यांदा असं. अरे बापरे, हाय. तर बघा सुरुवात तर झाली, म्हणजे पालक येतील तेव्हा येतील, पण लहान मुलं यायला तर सुरुवात झालेली आहे. ही कोण आहे हे मला अजून नाही कळत आहे, पण अरे बापरे खूप एनर्जी आहे हिच्यावर. तिला बघून मला एनर्जी येते. पण चला, मी वडाचं झाड नाहीये बाळा.
तर मंडळी शाळांना सुरुवात झालेली आहे आणि सगळी मुलं शाळेत गेलेत. ही एकटी शाळेत गेलेली नाहीये. माझंही असंच व्हायचं की मला कधी शाळेत जायचंच नसायचं. म्हणजे असं नेहमी वाटायचं की शाळा उद्या असली तर बरं होईल, उद्या गेल्यावर असं वाटायचं की शाळा परवा असली तर बरं होईल, कारण खूप पोटात गोळा यायचा माझ्या. आणि म्हणूनच मी टाळ्या वाजवा असं म्हणते ती. मी चांगला बोलते, टाळ्या वाजवा. ओ तर कसं आहे, लहानपण असंच असतं मंडळी. लहानपणी सगळं आपल्या मनासारखं व्हावं असं वाटतं आणि ते होतच, कारण यांच्यामध्येच देव दडलेला असतो. तसंच आज झालेलं आहे. आणि ही जी आता बारकी आपल्याशी इतका वेळ गप्पा मारते ना, इकडे ना, इकडे ना, इकडे ना. तुझं नाव काय आहे? इरा. इरा तिकडे बघायचं, तिकडे सगळ्यांना बघायचंय तुला. इरा, इरा, इरा. हा इरा, तुझ्या पप्पांचं नाव काय आहे? पप्पा कुठे आहे? हा मम्मी. मम्मीला हाक मारली आता की हा त्रास देतोय म्हणून. तुमच्या लक्षात आलं असेल की ही कोण आहे. ती मम्मीला पण आणायला गेली. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सिद्धार्थ जाधव यांच्या पत्नी तृप्ती जाधव, त्यांची कन्या आहे इरा आणि स्वरा. इरा इकडे ये. ती होणार, तिने ठरवलेलं आहे. ऐकतच नाहीये. ऐकतच नाहीये. शाळा सुरू झालेल्या आहेत, पण शाळेच्या आधीची एक हक्काची सुट्टी मुलांना आम्हाला द्यायची होती आणि ती थुकरटवाडीतच द्यायची होती. त्यामुळे या भागाअंतर्गत आम्ही तुम्हाला बोलावलंय. शाळा सुरू झालेल्या आहेत. ही तर शाळेत जातच असेल. ही जाते का शाळेत? नाही रे, माझी शाळा लावते. तुला दिसतंय ना ती किती. शाळेत नाही जात, शाळेत नाही जात म्हणाली. पण तिला सगळ्या पोएम्स वगैरे येतात. सगळं येतंय आतापासूनच. नाही आणि मजा. पप्पांमध्ये जेवढी एनर्जी आहे त्याच्या चौपट एनर्जी हिच्यामध्ये आहे. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि मी थँक्यू, तू थँक्यू वगैरे सगळं शिकलीये. बसण्याची मी विनंती करतो. हवा येऊ द्या. हो, तिला आवडतं कार्यक्रम. हवा येऊ द्या आवडतं. तर आता एका फॅमिलीला तर आपण बोलवलं ना, आता आपण आणखीन एका मैत्रिणीला इकडे आमंत्रित करायचंय. एका मैत्रिणीला छोट्याशा बोलूया गप्पा मारायला. सुप्रसिद्ध अभिनेता, जो खूप चांगला अभिनेता आहे, खूप चांगला सूत्रसंचालक आहे, जितेंद्र जोशी आणि त्यांची कन्या आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी आज येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिताली जितेंद्र जोशी आणि रेवा जितेंद्र जोशी यांच्यासाठी. वहिनी मनापासून स्वागत. आणि तुम्ही येण्या अगोदरच उल्लेख केला, वहिनींनाही सांगितलं की शाळा सुरू झालेल्या आहेत. अर्थातच रेवाची पण शाळा सुरू झाली असेल. रेवा, तू कितवीला आहे? दुसरी मध्ये आहे रेवा. आणि रेवा जितकी शांत दिसतीये, दुसरीत आहे. हा बरोबर, ती पण दुसरीत आहे. तर रेवा जितकी शांत दिसते तितकी अर्थातच नाही, हे मला कळलेलं आहे. ते सगळं मला जाणून घ्यायचं आहे. आणि ती आत्ता शांत बसली आहे, म्हणजे तिने ठरवलं आता काय काय बोलायचं, पप्पांबद्दल काय काय सांगायचं. मी खूप मनापासून स्वागत करतो. खूप गप्पा मारायच्या आहेत, कन्येबद्दल जाणून घ्यायचं. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आणखीन एक सेलिब्रिटी मम्मी आणि त्यांची कन्या या मंचावरती आता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांची कन्या आणि त्यांच्या पत्नी या मंचावरती आता येत आहे. जोरदार टाळ्या नेहा चिन्मय मांडलेकर आणि इरा चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. नमस्कार. हॅलो. ये, ही पण इरा आहे. दोन इरा आज या मंचावरती आलेल्या आहेत. ही इरा खूप बडबडी. ही पण इरा अशी बडबडी आहे का बहिणी? बडबडी. हो ना. त्या दोघींची मैत्रिणी झाली. हा रिंगा रिंगा एकदा डान्स करून घ्या. अरे बाप. तर इरा, तुझं मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर थँक्यू विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आता आपण आमंत्रित करूयात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लागिरं झालं ही जी सिरियल सगळीकडे आता सध्या गाजतीये, त्याच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि त्यांची कन्या. जोरदार टाळ्या.
ॲक्च्युली आमच्यासाठी हा खूप स्पेशल मोमेंट असणार आहे, कारण मला वाटतं आमच्या सगळ्याच मुलांचं हे डेब्यू असेल की पहिल्यांदा कॅमेरा फेस करतील. कितवीला आहेस तू? मी आता फर्स्टला गेले. फर्स्टला गेली. वा वा. दोघींचंही मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. त्या एका व्यक्तीला आमंत्रित करूयात ज्यांच्यामुळे ही एनर्जी. हा बस ना, आता इथं बसणार ना. येस येस. बाय गॉड. जोरदार टाळ्या सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी. कसे आहे तू? तू कसं आहे? मी भारी आहे आणि मी आज सिद्धार्थ जाधव. मी नाही, ती त्याची जागा आहे, मला आहे जागा. हे असं राहणं मला आवडतं, पण आज खरंय. ए गप्प बस असं मला बोलावं लागणार आहे. इरा पण ती गप्प बसते का? तुझं ऐकते का? माझं कर, माझं कर. काय कोणाचंच ऐकत नाही. तिने सांगून टाकलं. आता सिद्धार्थ मनापासून स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. नमस्कार. आणि घरी येण्याची गॅरंटी नाही, नाही. नाही, आज बरं मला काय वाटतं ना का ह्या एपिसोड नंतर ना जी मुलं म्हणजे लोक पाळणा करत वगैरे सोडत असं नाही होणार. सगळं इथे मला एक नवीन जॉब मिळणार आहे. वा 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 वा. त्यामुळे इकडे मुलं आली की इकडे रमतील, मजा करतील. डॉक्टर निलेश साबळे आमच्या इथे मुलं सांभाळली जातील असं तुझं सुरू होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचं. सिद्धार्थ यांच्या कन्येनी हा शो अँकर करायला घेतलेला आहे. त्यांचं स्वागत घ्या पहिल्यांदा. काय ती पण स्वतःच्या पाया पडते. मखरातच बसली. अरे हो रे. बसायला जागा करते ती जवळजवळ. तुम्ही पण इकडेच बसा काका. बोल. बस बस. आता काय कराल तुम्ही? बस. नॉर्मली कुठल्या तरी प्रमोशनला वगैरे आपण येतो. हो. पण आज हा शो नेहाचा आणि इराचा आहे, मिताली आणि रेवाचा आहे, श्वेता आणि वामिका आणि ऑफकोर्स स्वरा आणि इराचा आहे आणि तृप्तीचा आहे. आम्ही खरं तर ड्रायव्हर आणि खूप गप्पा मारूयात. चिन्मय, विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही पण विराजमान व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुकरटवाडीमधून, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवा येऊ द्या भारत दौरा. को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. सिद्धार्थ आणि वहिनी, तुम्हालाही विचारायचंय की एक जी कन्या ती इतकी शांत बसली स्वरा, आणि एक अशी आहे, दोन टोकं आहेत. मग कसं आहे की ती तुमच्यावर गेली असं आहे की दोघी सारख्याच आहेत? कसं आहे? नाही, ऍक्च्युली तिला पाहून आता ती शांत झाली आहे हो का? आणि ती माझ्यावर गेली आणि ती सिद्धूवर गेली म्हणजे तसंच आहे तसंच आहे. मग आता स्वराला पण मला विचारायला पाहिजे. स्वरा, तू कितवीला बाळा? फर्स्ट स्टँडर्डला गेलीस तू आता? फर्स्ट स्टँडर्डला शाळा सुरू झाली? आजच मी 1 वाजता आली आणि मग ड्रेस टॉप होऊन मी आली बाबांसोबत. ओ आजच एक किती कामं बघा ना आजकालच्या मुलांना. मग शाळा आवडली तुझी? शाळेचं नाव काय बाळा? बॉम्बे कॉटेज. हो, शाळा आवडली तुला? मग रोज जाणार? भारत गणेशपुरे सांगत होते की माझा मुलगा पहिल्या दिवशी शाळेत गेला नटून थटून, दुसऱ्या दिवशी एकदा शाळेत गेला नटून थटून, तिसऱ्या दिवशी नटून थटून गेला. जे रडत होते त्यांच्यासमोर तो ॲटिट्यूडने जायचा. चौथ्या दिवसापासून त्याचा हळूहळू मावळला उत्साह. 5व्या दिवशी तर त्याला इच्छाही नाही ती स्कूल बस यावी. म्हणजे त्याच्या मनात असं होतं की अरे मजाक मजाक तुम्ही कंटिन्यूच घातली मला शाळेत, असं त्यांनी किस्सा मला सांगितला. पण मुलांचा उत्साह असतो. सिद्धार्थ, तुझा उत्साह होता का असं शाळेत पहिल्या हो, दिवशी? अरे म्हणजे काय, 13 जून हे जे ही जी तारीख आहे ती आमच्यासाठी खूप असायची. निळी पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि मग दप्तर आणि मग ते रेनकोट, याची सगळी खरेदी. मग पहिल्या दिवशी शाळेत जायचं आणि हा आनंद वेगळा होता. आणि मला ते आपल्या शाळेच्या पुस्तकात असायचं ना, हा शाळेचा पहिला दिवस, जगन भेटला जगन भेटला भगन.
की हे सगळ्या गोष्टी तेव्हाच्या माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या होत्या. वा वा वा. तर बच्चे कंपनी आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, प्रत्येक जण शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहे इथे तरी, पण आमच्या घरातली जी पोरत न मार्की ती शाळेत जात नाहीत. तर मला आत्ताच कळलं की शाळा सुरू झाली आणि त्यांनी शाळा बुडवली. जेवढे दिवस शाळा चालू होती तोपर्यंत. बघू ते माझे भाचे काय बोलते. ए अरे या आता काय कराल तुम्ही? आता काय कराल? आता काय कराल सांगा भाऊ. आता आठवतील का डायलॉग? आठवणार. कशाला शाळा का बुडवली? मामा शाळा बुडवायला बसायचं. आणि शपथ. ए मामा, काय तुझ्या बहिणीला सांगून ठेवा, समजावून ठेव. माझ्या बहिणीला म्हणजे? मारते आम्हाला ती. कोण? आमची आई. मग डायरेक्ट बोल ना, आई मारते. तुझ्या बहिणीला समजून ठेव वगैरे असं बोलायची पद्धत असते का? आमच्या आईच्या आधी ती तुझी बहीण आहे ना, म्हणून म्हटलं. हा ते आहे, पण काय केलं काय? तुम्ही काहीतरी केलं असेल ना, म्हणून तर मारला असेल. नाही रे मामा, आम्ही काहीच नाही केलं. माझ्या आई मारती मला. तुला मारते काय विचारतील? तुला मारते आई? तुला मारते मम्मी? इमोशनल झाली रे पोरगी. हो मारते. आणि पप्पाला? हा मम्मी. पप्पाला मारते मम्मी? पप्पाला मारते ना? अवघड आहे. स्किट आहे तिथं राहिलं. मला तर एवढा आनंद होतोय ना, तुझे बोलते बंद करणारी कोणीतरी आली पाहिजे. मारला पप्पाला. आता काय करणार? हा लूप जर लागला 2 दिवस. कशी मारते? मी नंतर उद्या फोन करतो. तर अशीच तुझी बहीण आम्हाला मारते. असं नाही बोलायचं. तुम्ही काहीतरी उद्योग करत असणार म्हणून ती मारते तुम्हाला. अरे नाही मामा, आम्ही काहीच नाही केलं. गप्पा बसा. शाळेत का नाही गेला ते सांगा रे. आज पहिला दिवस आहे ना. मग पहिल्या दिवशी तर शाळेत जायचं असतं. पहिला दिवस तर देवाचा असतो. पहिलं सगळं देवाचं असतं. देवाचा असतो मामा. पहिला दिवस देवाचा, म्हणून त्या दिवशी असते सुट्टी. सुट्टी, पाटी फुट्टी, सुट्टी. आणि मामा माझं पोट खूप दुखत होतं. ते तर काल शाळा होती तेव्हा पण दुखत होतं. काल पण दुखत होतं ना मामा. मग काल तुझं शाळा असली की पोट दुखतं बरोबर. हो, आता रोजच दुखणार मामा. 4-5 दिवस तरी दुखणार. तुमची ना शाळा इथेच घ्यायला पाहिजे खरं तर. शाळेत किती छान छान गोष्टी शिकवतात. या पोरांना येत असणार सगळ्यांना. दिशा सांगा. दिशा. दिशा मी सांगू? हा सांग. पेपर डिशा, प्लास्टिक डिशा, थर्माकोलच्या डिशा वापरू नयेत. त्याचं विघटन होत नाही. दिशा. दिशा. दिशा म्हणजे काय? दिशा म्हणजे ही. कोण ही? मामा हे मग इथं काय ही कुठली ती? मला सांग. पूर्व दिशा कुठे आहे? पूर्व सांग. पूर्व ही. ती उत्तर दिशा आहे ना. पूर्व कशी? मामा मी बोलतो तीच पूर्व दिशा असते. खरं आहे मामा. एक पूर्व दिशा असते, हा एक पश्चिम दिशा असते. कसली? पश्चिमम. पश्चिमम नसते बाळा, पश्चिम. हा तीच ती असते. बर बर बर. इंग्लिश मध्ये येतं का तुला? हा इंग्लिश मध्ये. वेस्ट म्हणजे काय सांगा? वेस्ट म्हणजे काय? ते तू लिहितोस नाही का? काय बोलला? ते तू लिहितोस ते खूप कामाला येतं. ते बेस्ट. ते बेस्ट असतं. असं सांगायचं. ते बेस्ट असतं. हो मामा हो. बघ कोण रे? याचा मामा. हा याचा मामा आहे? अरे नाही, याचा मामा सिद्धार्थ जाधव. याचा मामा बाबाच्या नाही बाबाच्या. कसा आहे याचा मामा? सतत सतत तुम्ही दरवेळेला तेच का बोलता त्यांच्या बरोबर? मामाला आमची भाषा आहे ना रे मामा. कसा आहेत मामा? याच्याला मामा, चला मामा. बघितलं बघितलं कळलं. कुठे हे बघ चिन्मय मांडकर. अरे शप्पा किती दिवसाने आला. हा रे इकडे कसे काय आला? नाही तसा तो
तसा तो सहजच आला होता फिरायला, त्याला जबरदस्ती वर्गात बसवलाय. कुठे गेली कार्टी दोघी? कुठे गेली? असं लप 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 लप. आता खाणार मार. निलेश, एक कार्टी दोघं आली का रे इथे? हा, कुठे गेली मला बघू दे. कुठे गेली? कुठे लपले? कुठे लपले? हा, आज पेमेंट वाढवा. ताई कुठे गेलेत ते दोघं मला सांग आधी. हे सगळे आपल्यावर घे. आपण शाळेत जात होतो का? अरे उच्चात कुठे गेले तिला विचार. कुठे गेलेत ते कुठे दोघं? लपलेत? कुठे लपलेत ते दोघं? ते कुठे? दोघं जण फिरत होते ना. कुठे? काय चाललंय? मार त्यांना, मार. काय चाललंय हा? उच्छाद मांडला दोघांनी. अरे गावातले एटीएम बिघडवून आले दोघं जण. एटीएम बिघडवलंच तुम्ही. काय केलं रे? काय केलं? एटीएम कसं बिघडला? सांग. मामा तो एटीएम स्वतःच मला सांगत होता. काय? कृपया पिन डालिये. मग काय टाकलंस त्याच्यात? मग काय टाकलं? सेफ्टी पिन. अरे एवढ्या सेफ्टी पिना टाकले त्याच्यात आता काय टाकलंय? फक्त पिनाच येतात बाहेर. कशाला टाकलं सेफ्टी पिना? एटीएम सेफ्टी राहू म्हणून. बघितलंस ना नुसतं नको करून ठेवला जीव मला. अरे घरी पाहुणे येतात ना तेव्हा एका काकांनी विचारलं, बाळा तू मोठा होऊन कोण होणार? तर काय म्हणाला हा? कोण होणार? मोठा होऊन कोण होणार? मी उंच होणार. ह्याला विचारलं, बाळा तू मोठा होऊन कोण होणार? तिचं म्हणणं काय? काम काय करणार मोठा होऊन? घरकाम. का? पप्पा पण तेच करतात ना तुम्ही भांडी. गप्प बसतो का आता? या तुम्ही इकडे इथे बसा दोघी. ए आगाऊपणा तुमचं जामच झालं. तुम्ही खूप आगाऊपणा झालाय. घरात बसणार नाही. मी यांच्या मास्तरांना बोलवणार आहे आता. तेच तुम्हाला सरळ करते. हा घरातच शाळा भरवा. कोणाला शिकवायचं? गुरुजी, या. नाही, त्यांना नाही गुरुजी. कोणाला शिकवायचं? नाही ते बघा, त्यांना नाही. कोणाला शिकवायचं? अहो, हात गुरुजी. पुढे करा. हात नाही. ते नाही गुरुजी. हे दोघं. हे हा तिने दाखवलं. ह्यांना मारा. हे तुमची मुलं आहेत? हो. सख्यात की भाड्याने आणले? तुम्ही दूर उभे राहा. माझ्या काय भरोसा नाही. मी इथे उभं राहून या विचार. गुरुजी. विचारा या. मला 15 फळांची नावं सांगा पटकन. 15 फळांची पटकन नावं सांगा. पटकन सांगा. आंबा. हा. सफरचंद. शाबास संत्र. शाबास. बेस्ट. व्हेरी गुड. आता फक्त 12 फळं राहिली आहेत. पटकन सांग. 1 डझन केळी. दुसरा प्रश्न मला सांग. दळणवळण म्हणजे काय? हा, दळण घेऊन जात असलेली मुलगी जेव्हा वळून त्याला म्हणतात तेव्हा त्या कृतीला दळणवळण असे म्हटले जाते. काय उत्तर नाही द्यायची. यांची शिकवणी मी घ्यायची. दुसरा एखादा प्रश्न विचारा. दुसरा काय प्रश्न विचारता? आपण दिवाळीमध्ये रांगोळी काढतो. रांगोळीच्या अवतीभोवती पणत्या का लावतो? रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून. अरे ना, थंडीच्या दिवसात असते ना दिवाळी. ते रांगोळी स्पष्ट दिसावी म्हणून असतं ते. हा मला सांग, रात्री झोपताना असं अंथरून पूर्ण अंगावर घेऊन का झोपू नये? कोण झोपलंय कळत नाही. एकदा आईला म्हटलं मीच झोपले म्हणून बाप्पाला लय झोपाडला. हा, एकदा तर बाबांना मारायचं होतं तर मलाच मारलं तिने. दूर दूर मास्तर कमी नस्तर जास्त वाटतं आम्हाला. मला सांगा, शून्यापेक्षा लहान संख्या कुठली? टिंब. टिंब? टिंब हे शून्यापेक्षा लहानच असतं ना. गप्पा बसा. शून्यच लहान असतं. शून्यापेक्षा काही लहान नसतं. म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं. त्याला कोणी फसवणूक केलेली आवडत नाही गुरुजी. बघा, A = B. लक्ष द्या. B = C. तर A = C कसं काय सिद्ध करा? माझं तुमच्यावर प्रेम आहे. A = B. ओके. A = B. तुमचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. B = C. चंदा. आणि चंदाचं म्हणजे तुमच्या मुलीचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे. A = C.
बस करा यांना सोडून द्या आता. नाही, सोडून नाही, काय? नाही, अशा पुढचे मागे- अरे, टाळ्या टाळ्या टाळ्या. काय लागलं तुला? अरे बापरे, केवढं लागलंय ते दिसतच नाहीये. वा निलेश, वा 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 वा, तू पण म्हण वा वा. आता रेवाकडे येणार. रेवा शांत शांत बसली आहे आणि रेवा खूप गोड बोलते, कारण रेवाचे आम्ही व्हिडिओ खूप बघितले होते, छोट्या छोट्या असे असताना घरात काढलेले दुनियादारीचा डायलॉग वगैरे बोलणारी रेवा. हा ना. आता तिला भयंकर लाज वाटते. तशी ती आत्ता एम्बॅरस होते ती खूप. हो ना. पण आम्हाला खूप मजा यायची लहानपणी. कितवीत आहेस तू शाळेत? दुसरीत आहे शाळेत. तुझ्या शाळेचं काय नाव? SM शेट्टी. हो. आणि तू जातेस का मग रोज शाळेत? तुला आवडतं जायला? खूप आवडतं. आहा, खूप आवडतं. हो. आणि शाळेतली आवडती मैत्रीण कोण? वंशिका आहे तिचं नाव. हो. बेस्ट फ्रेंड आहे ती माझी. बेस्ट फ्रेंड आहे वंशिका. वा वा. तिला कालच भेटली आहे. कारण कालच्या आधी. कारण त्यांचं दरवर्षी शाळेत वर्ग बदलतात, त्यामुळे वेगवेगळे मित्रमैत्रिणी दरवर्षी असतात. तर ती मला आज म्हणत होती माझी कोण आहे माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, तिचं नाव काय आहे. तर तिला ते नाव पटकन आठवत नव्हतं, पण तिचं हे ठरलंय की ती तिची बेस्ट फ्रेंड आहे. ठरलेलीच आहे. आमच्या दोघांचं ठरलंय. आमच्या दोघांचं ठरलंय बाबा ते. मग तुला पहिल्या बाकावर बसायला आवडतं, पहिल्या बेंचवर की लास्ट? असं ठरवत नाही मी. फर्स्ट टाइम जिकडे बसले, आता मला तिकडेच बसावं लागतं रोज. तिकडेच बसावं लागतं म्हणजे जी मिळाली ती जागा फिक्स आहे तुमची. हो. आणि कुठला तुला सब्जेक्ट जास्त आवडतो? कुठला विषय आवडतो? मला आवडतो इंग्लिश. हो. आणि आर्ट. आर्ट तर आवडलंच पाहिजे, ते तर आहेच घरात. आणि फ्रेंच. फ्रेंच हा विषय तिला आहे. हा विषय. अरे बापरे. मार्शल आर्ट पण. मार्शल आर्ट पण. अरे बापरे, शिकलीस तू मार्शल आर्ट? ग्रीन बेल्ट आहे त्याच्यामध्ये. अरे बापरे, ग्रीन बेल्ट. काय कराल सांगा. मग फ्रेंच येतं तुला बोलायला? हो. वाव. मग बोलून दाखव ना आम्हाला काहीतरी फ्रेंच मध्ये आमच्याशी बोल ना. ठीक आहे. फ्रेंच मध्ये मला ABCD म्हणता येतं. वाव, म्हण ना एकदा फ्रेंच मध्ये ABCD. ABCD EFG HIJK LMNOP QRST UVWXYZ. वाव. क्या बात आहे. काय काय पुढे आहे ना. तिने सांगितलं की तू जर फ्रेंच बोलशील तर मी जॅपनीज मध्ये काय कराल. आम्ही पण कमी नाही. जाधवांचा गड इकडे लगेच तिने राखून घेतला. ही किती वर्षाची आहे? 6 जूनला 2 वर्षाची झाली ती आता. तर आज हे सगळे छोटे छोटे कलाकार आपल्या आईबाबांच्या बरोबर या थुरासिक पार्क मध्ये आलेले आहेत. सगळ्यांनाच जंगल खूप आवडतं, जंगलातले प्राणी फार आवडतात. पण काय माहितीये का, हे जे थुरासिक पार्क आहे ना, इथे सुद्धा अशी एक वेगळी कथा घडणार आहे. बघूयात ती कथा कोणाची आहे आणि त्या कथेत काय होणार आहे. आपण आलेलो आहोत थुरासिक पार्क मध्ये. थुकरटवाडीतलं हे थुरासिक पार्क. आणि आज इथे आपण पाहणार आहोत थुरासिक पार्कचा जंगल.
आले का सगळे मीटिंगला? अरे भुसनाळ्या हो, आता पोचला तुम्ही? अरे कवा धरणं वाट बघतोय, मीटिंग आहे. किती वेळा सांगितलं घरी प्रत्येकाच्या, नाही तर काय? तर मी या जंगलाचा मुखिया अनासपुरे. आले काय रे सगळे कोल्हे? अमोल नाही, आमचा मॉनिटर आहे अमोल कोल्हे. हॅलो, काय सांगता? अयो बाबो, बाबो. सांगतो सगळ्या प्राण्यांना सांगितो आता मी, कळलं का? हो. ऐका रे भुसनळ्या हो, आपल्या जंगलामध्ये एक मनुष्य प्राणी आलेला आहे. शेर खाननं त्याला शोधायच्या आधी आपण शोधलं पाहिजे, नाही तर शेर खान त्याला मारून टाकील रे. अरे आपण जर मनुष्य प्राण्यांना मारलं तर तेच आपल्याला मारतील ना उद्या, त्यामुळं त्याला वाचवणं गरजेचं आहे, कळलं का? हा, अरे तो मनुष्य प्राणी कधी पण येईल इकडं. जंगल में बात चली है, चट्टी में फूल खिला है. जंगल में बात चली है, चट्टी में फूल खिला है. मैं और तू, कोई पूना में रहता, कोई बम्बई में रहता, कोई पूना में रहता, कोई बम्बई में रहता, डोंबिवली में रहता कुशल भाऊ. कोण आहेस तू सांग मला? मी हा. मोगली. हा? मग माझ्यावर गाणं पण आहे. कुठलं? मोगली बागा मारा. अरे ते मोरनी आहे, मोगली का? थोडा का काय लेका तू? माझ्यावर पिक्चर पण आहे. कुठला? मोगली आजम. अरे मोगली आजम नाही ते, मोगले आजम नाही ते. आणि हे काय रे? हे ब्रून मँगो. नाही ब्रून मस्को. अयो ब्रून मस्को. काय म्हणतो? हा ब्रून मुंबई. मुंबई काय म्हणायचं काय आहे तुला? अरे माझी माणसं ताटकळली, बोल लवकर. अरे हे आहे ते असं ते फेकलं ना की परत येतं. अरे बुमरँग म्हणतात त्याला, बुमरँग. तो बॉलर आहे. कोण? जसप्रीत बुमरँग. अरे तो बॉलिंग टाकतो रे, ह्याला बुमरँग म्हणतात. हा तेच ते असं फेकलं का परत येतं. काय सांगतो? हा मग दाखव बाबा. बघायचे? हो. हे बघ. अरे पण ते परत काही ना झालंय. येणार ना, परत येणार. कवा येणार? येणार. थांबा जरा. कवा? येणार. थांब जरा येणार. हे बाई अरे कवा येणार ते सांग ना. इकडे बघ ना. टायमिंग. हे 2 वेळा परत येतं असं कसं रे? 2 एकदम होतं त्याचं? काय नाही होऊ शकत का? मग सिद्धार्थ जाधवचे 2 होऊ शकतात, तर हे नाही होऊ शकत. तुला माहिती स्टोरी एकच, पिक्चर 2. स्टोरी एकच, पिक्चर 2. ढोलकी आणि पोवया. काय त्याच्यात एकच कॉमन आहे स्टोरी. पोवर. बघ ना दोन्ही पिक्चर मध्ये काय शेवटी पोवरच आहे रे. आणि लुक पण 2 पिक्चर मध्ये सेम. कुठला? हे आपलं प्रियतमा आणि खो-खो. दोन्ही पिक्चर बघताना कळतच नाही कुठला पिक्चर मध्ये प्रियतमा बघते, खो-खो बघते. अरे हा प्रियतमा बघितलाय रे मी पिक्चर. अरे स्वतःला किती मारून घेतलंय माहित आहे त्यांनी, सटा. नाही ती शिक्षा करून घेतली स्वतःला. तिरशी असे ते असं झालंय का? वा. अरे
मोगली इकडे ये. ऐक माझं, तू जास्त वेळ या जंगलात थांबू नको. तो शेर खान येईल आणि तुला खाऊन टाकेल रे. त्यामुळं निघ इथून आणि आम्ही पण निघतो. नाही नाही मी नाही जाणार. नाही नाही जाऊ दे आता बाबा. दादा काय हे कितीला दिले? विकायला नाही ठेवलंय ते. अरे माझी माणसं आहे ती, यांना घेऊन मिटिंगा करतो मी. नाही हे दे ना मला. नाही नाही मला दे मला. 100 रुपये काय राहिलं? अरे दंड काय दंड दे माझा. नाही नाही इकडं दे, माझ्या पोरीला न्यायचं आहे. दादा दे ना, एक दे ना. आईला एकटंच राहिलो जंगलात, काय करायचं आता. मनुष्य प्राणी माझा नाश्ता तयार आहे. बर्फ पडती. आईला पर्यावरणाचं काय खरं नाही. आता मी याला खाऊन टाकणार. आता वाचला पण पुन्हा नाही वाचणार. नाही आता याच सँडविच करून खातो. कोण आहेस तू? हसून डायलॉग बोल ना. मी शेर खान. तुला पावशेर खान म्हणायचं का? कोण आहेस कोण तू? मी शेर खानचा माणूस. तू माणूस आहे केवढाच आहेस? प्राणी. शेर खाननी तुला जेवायला बोलवलंय. पिझ्झा बर्गर तुझ्यासाठी मागवलंय. चल चल जाऊया. चल 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 बेटा. ए या 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 या. आता तुला कोण वाचवणार? कोण आहेस? मी मोगली मोगली मैं वगैरह मैन इन ब्लैक. दोस्तों का दोस्त, दुश्मनों का दुश्मन. ते तनातन. मी वगैरह. ओळख मी कोण आहे? कुत्रेस तू? अरे मी बघिरा आहे बघिरा. पॅन्थर पॅन्थर. हा मग बेल्ट वापरायचा ना, कशाला असं घालताय? बेल्ट वापरायचं कशाला बाहेर पडत? काय करतो? पॅन्ट धर म्हणले ना तुम्ही. पॅन्थर. मी पॅन्थर आहे पॅन्थर. बोल बोल तुझं काय काम आहे इकडे? काय काम आहे? कशासाठी आलाय? मला हे जंगल जाम आवडले. मला इथं राहायचंय. नाही तू नाही राहू शकत इकडे. नाही राहू शकणार तू इकडे. कारण जंगलचं कानून आहे की ते मनुष्य प्राणी राहू शकत नाही. नाही पण मी इथं राहणार, मला आवडले. तो इथे नाही राहू शकणार बिलकुल. मी काय नाही राहू शकणार. हे घे ये खाली. हे बघ या जंगलामध्ये एक शेर खान आहे.
शेर खान. शेर खान? हा, आणि तो तुला खाऊन टाकेल. तो का मला खाऊन टाकेल? कारण त्याला भाजलेलं वांग खूप आवडतं. आणि तू तसाच दिसतोस. हो रे. हे गबस जलजीरा. बघेरा आहे मी, बघेरा. इकडे तुला का राहायचंय ह्या जंगलात? कारण तू मला खूप आवडलास. अरे मित्र मित्र म्हणून मित्र म्हणून. ओके, तू राहा इथे. मी तुझा सांभाळ करेन. आपण दोघं पार्टी करूया. फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप पार्टी करूया. मला बी घ्याव्या तुमच्या पार्टी. काय बघिरा, काय त्या पार्ट्या करून आला बाई जंगलामध्ये? आपल्या जंगलात लय मोठा जांगडबुत्ता होऊन राहिला असं मला समजलं. काय झाला? अबे ते माणसाचं पोट्ट कुठं आहे? हे काय माणसाचं पोट्ट? हे पोट्ट, हे हात, हे पाय, हे पोट्ट रे. या कोण रे खतरनाक आयटम? मोगली मोगली आहे मी, मोगली. अबे मोगली कमी फुगली जास्त वाढून राहिला तू. मोगली अबे ह्या मोगली होय. मी या जंगलामध्ये एकदम सिनियर माणूस आहे, सिनियर सिटीजन आहे. त्यामुळे तुला काही अडचण होणार नाही. तुला काय लागलं ते मला सांग. फक्त मला एक काम तुला करावं लागेल. बघ ते त्या पोळ्यातून मला मध काढून दे. पोळ्यातून तर पुरण येतं, मध कुठून येत? वाटलंच मला थुकराट पंच मारशील म्हणून. अबे ते मधाचा पोळ आहे. त्याच्यावर काय ठेवले? काजवे. चल काजवे पकडायला जाऊया. हा चल. हे काजवेत का खाजवेत? अरे काय याचा होतं तर गाणं बंद करा रे. काय वाचू मला अरे मोगली मोगली, हे घे हे घे हे घे. बघ हे घे भुसनळ्या. हे घे म्हणजे आता माशा चावणार नाही तुला. एक मिनिट सांग ना. शेर खान. शेर खानचा वास येतोय. अयो, तो इथेच कुठेतरी आजूबाजूला. मीच आहे वाघ, मीच आहे टायगर, ज्याच्या एंट्रीने सगळ्या जंगलात उडते दाणादाण. तोच आहे मी, शेर खान. तबाके, मला जे खबर मिळाली ते खरी कर. जंगलामध्ये म्हणे कुणीतरी मनुष्य प्राण्याचा मुलगा आलाय. जुरासिक पार्क मध्ये शेर खानची तर एंट्री झाली. आता कोण जिंकणार, शेर खान की मोगली? बघूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, आज आपल्या थुकरटवाडीमध्ये हे सगळे छोटे छोटे पाहुणे कलाकार आलेले आहेत. त्यांचे आई बाबा आलेले आहेत. जणू काही मामाच्या गावाला स्क्रिप्ट त्यांनी काढली असं म्हणायला हरकत नाही, नाही का? मामा म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे. मुक्काम झालाच पाहिजे. आपण पुन्हा अशीच मजा उद्याच्या भागात करणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवा उद्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर रिटर्न. हे झाड कशाचं आहे रे नवीन इथं आलेलं? कडुलिंब. कडुलिंब आरोग्यासाठी फार चांगलं. मग कडीपत्ता. कडीपत्ता पोह्यात टाकला की फार मजा येते. वाघ आहेस ना, व्हेज काय खातो, नॉनव्हेज?